आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता बघा तुमची लेक कशी रंग उधळतीये ते. ललिता मामा पुढे एक शब्द बोलतो. मामा रे सई थांब. हे असले घाणेरडे आरोप तिच्यावर लावायचे नाही. माझ्या अंजलीवर अन्याय झालेला मी सहन करणार नाही. कोणी तुझ्या मुलीवरती अन्याय करत नाहीये. मामा रे प्लीज थांब ना प्लीज. चढवा तुम्ही माझ्यावरच आवाज चढवा. तुम्हाला कोण आहे दुसरं? मीच माहिती तुम्हाला आवाज चढवा. मामा रे उलट तुम्ही दोघी ह्या मुलीवरती अन्याय करताय. मामा प्लीज शांत हो. हे बघ तू आता रागात आहेस. अरे हे बघ माणूस रागाच्या भरात वाटेल ते बोलून जातो, चुकीचं बोलून जातो. अरे मग वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? तू शांत हो, नको बोलू तिला काही. पंच हेच हेच सांगा त्यांना अजून माझ्या डोळ्यासमोर. नको बोलू म्हणे तिच्याशी, नको बोलू. बरोबर आहे. आधी माझ्याशी प्रेमाने वागत होते हे. जेव्हापासून तुम्ही आलायत ना या घरात माझ्याशी हटकून आणि फटकून वागतोय माझा नवरा. आणि त्यात आता तुम्ही सांगताय नको बोलू नको बोलू. म्हणजे वादाच्या निमित्तानं भांडणाच्या निमित्तानं जे काही चार शब्द माझा नवरा माझ्याशी बोलतो ते सुद्धा बोलू नका असं सांगताय तुम्ही. 18 वर्ष तुम्हाला पोसलं, तुमच्या पोरांना पोसलं, तुम्हाला आसरा दिला, त्याची ही परतफेड करताय तुम्ही. माझ्या समोर तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगताय की बोलू नको तिच्याशी म्हणून. ताईची काहीही चूक नाहीये. तिने माझे कान भरलेले नाहीये. बस वाटेल ते आरोप तिच्यावर करू नकोस. करणार आरोप करणार. मॉम तू गप्पा. आजवर तुमच्या या बहिणीने मला त्रास दिला आणि आता तिची लेक माझ्या लेकीला त्रास देते. अख्ख्या जगात पाय घसरून पडायला हिला तोच मुलगा कसा काय मिळाला जो माझ्या अंजलीचा आधीपासूनचा मित्र होता? हे बरोबर आहे. तो श्रीमंत मुलगा अंजलीच्या प्रेमात पडण्याआधी हिला त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं असेल, हो की नाही? बास आता. मी कसं सांगू आणि कसं समजावू तुम्हाला? खरंच तसं काही नाहीये. आणि मामी प्लीज असं काहीही बोलू नकोस. मला नाही होते हे सगळं सहन. अंजली माझी बहीण आहे. तिच्याबद्दल स्पर्धा करण्याचा माझ्या मनात का विचार आहे? आणि देवांश सरांबद्दल माझ्या मनात काहीही नाही. त्यांच्याबद्दलच काय, कुठल्याच व्यक्तीबद्दल काहीच नाहीये. माझ्यासाठी हे घर, या घरातली माणसं, हेच माझ्यासाठी सगळं काही आहे. हेच माझं जग आहे. बाकी मला काही नको. ठीक आहे, असं आहे का? पण मग नुसतं बोलून काही उपयोग नाही. तुला हे सिद्ध करावं लागेल की देवांश जहागीरदारशी तुझा काहीही संबंध नाही. ठीक आहे, तू म्हणशील तसं. माझा आणि देवांश जहागीरदारचा काहीही संबंध नाही हे मी सिद्ध करून दाखवू. आणि तेही 24 तासांच्या आत. आणि जर तू हे नाही प्रूव्ह करू शकलीस तर घरात सगळी कामं करणारी सई बाहेर पडून आपलं कर्ज फेडेल आणि तिची आई घरातली सगळी कामं करेल. कामाचं काय वहिनी, मी कामं करेन अगं. पण सई म्हणते ना त्या माणसाशी काही संबंध नाहीये तिचा. आपण हा विषय इथेच थांबूया का वंस? तुम्हाला खात्री वाटत नाहीये का की सई हे सिद्ध करू शकेल? नाही तसं नाही वहिनी. पण आई थांब. मामी तुला जे हवं आहे ना ते मी सिद्ध करून दाखवे. तुझी अट मला मान्य आहे. आणि जर तू नाही दाखवू शकलीस तर सई टीचर या घरातून कायमची आउट.
परमेश्वरा, आमची सही गुणाची आहे, लाख मोलाची आहे. तिच्यावरील सगळी विघ्न दूर कर आणि तिचं सगळं चांगलं होऊ दे रे बाबा. मामी, तुझा चहा ठेवला इथे. बघितलंस, काल एवढं सगळं घडलं. ललिता तिला नको नको तेवढं बोलली. मामी, अगं चहा ठेवलाय. पण हिच्या मनात कणभरही कडवटपणा राहिला नाही. हिच्या मायेनं दगडालाही पाझर फुटेल. पण ललिताचं मन कुठल्या मातीचं बनलंय हे तुलाच ठाऊक. ते काही केल्या वितळायचं नाही. मामा, मामी कुठे? झोपली अजून. मामी, काय चाललंय तुमचे? अंजली, अगं तुम्ही का कपडे भरताय सांगा तरी. ए बाई, अगं नको ना उगाच सकाळ सकाळ रागा करू. आधीच काल घरात जे महाभारत घडलं ना, त्यामुळे डोकं आधीच भणभणते. आता आणखी फिरवू नको ना बाई, काही आठवत नाही अशी वागूस. मॉम, अगं ती मुद्दाम करतेय. नाही, तिला वाटतंय काय की कालचं सगळं फगेटन दाखवलं ना की आता सगळं नॉर्मल होईल. हो ना? ललिता, सईना दिलेला चहा थंड होतोय. ओ बुवा, शांत राहा. नाही अंजली, तिला विसरू दे ग. पण मी आहे ना तिला लख आठवण करून द्यायला. करेक्ट. नाही बाई, मला काही माहित नाही तू खरंच विसरलीयेस का विसरण्याचं नाटक करतेय. तुझं पण मी तुला आठवण करून देते. काल मोठ्या तोऱ्यात चॅलेंज दिलं होतंस ना की देवांश जहागीरदारशी माझा काहीही संबंध नाही हे सिद्ध करून दाखवील. आणि तेही 24 तासांच्या आत. लक्षात आहे माझ्या. आहे ना? मग त्या 24 तासातले काही तास गेले की झोपण्यात. करा पटकन काहीतरी, सिद्ध करून दाखवा. आणि नाही सिद्ध करून दाखवता आलं ना तर बॅग भरायची आणि ब्रो, हे बघ, तू ना इतकं सॅड फील नको करून घेऊ. अगं हेल्पिंग हँड होता माझा. मदत करतोय तुला, कळतंय का? आता तू संध्याकाळी कामावरून दमून येणार. आत्या नाही का काल सांगत होती आपल्याला. आणि आम्हाला माहितीये गो, तुझ्याच्याने ना हे चॅलेंज वगैरे काही कम्प्लीट नाही होणार. म्हणून आम्ही तुला फक्त हेल्प करतोय, कळतंय का? हो ना. आणि कसं आहे ग, एक बहीण म्हणून सल्ला देते ती तुला. नाही का, मागाशी आम्ही तेच म्हणत होतो. ती तेच म्हणत होती की अगं आई, हे चॅलेंज सईने स्वीकारलंय खरं, पण तिला पूर्ण करता येणार आहे का? एक तर इतक्या मोठ्या माणसाला तू जाऊन भेटणार आणि भेटल्यावर त्याला काय सांगणार की बाबा स्टॅम्प पेपरवर लिहून दे की आपल्यात तसं काही नाही असं. का जा, उशीर होईल. 24 तास का? मामा, तुझा चहा तयार आहे. आई ऐक ना, मामाचा चहा तयार आहे आणि तू नाश्ता करून घे. हा, मी निघते. सई, कुणाचा असू नसू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. सई, तू खरी आहेस, त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. झालं तुमचं प्रवचन? नाही, आता इथे प्रवचनच करत बसलात ना तर 24 तास प्रवचनातच संपतील. जाऊ दे तिला आता. आणि हो वंस, तुमच्या लेकीने जो चहा केला होता ना तो थंड झालाय. चहा करा मला पुन्हा एकदा आणि नाश्ताही करा. पण मी सगळं काही बनवलंय. का? कोणी सांगितलं होतं हा शहाणपणा करायला? नाही, आता तू गेल्यावर वंसांनाच करायचंय ना सगळं एकटीने.
तू गेल्यावर धुणं भांडी लादी कचरा नाश्ता चहा पाणी सगळं वंचच करणार आहे. सवय नको व्हायला त्यांना. अगं बघतेस काय माझ्याकडे अशी मारक्या म्हशीसारखी. वंचनीच कबूल केलंय तसं. विचार बाई त्यांना. अंजली चल बाई आतमध्ये. तिथे आणखीन थोड्या वेळ उभं राहिलो ना त्या मारक्या नजरांनी आपली सकाळ खराब व्हायची. चल. आई तू काळजी घे स्वतःची. मला माहिती आहे आणि जोपर्यंत मी मामीला प्रूफ देत नाही तोपर्यंत ती तुला असाच त्रास देत राहणार आहे. सई बाळा, माझी काळजी करू नकोस. मामीनं दिलेलं आव्हान कसं पूर्ण करायचं ना याच्याकडे लक्ष दे. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुला कुणाला सिद्ध करायची गरज नाही बाळा. तसं नाहीये आई. मी काहीच केलं नाही हे मला माहिती आहे, पण या दोघींच्या समाधानासाठी का होईना मला हे प्रूव्ह करून द्यावं लागणार आहे. आणि जोपर्यंत मी प्रूफ करून देत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. आणि कोणत्याही कारणाने माझ्या आईची मान खाली गेलेली मला अजिबात आवडणार नाहीये. काळजी घे. हां. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरी लपविता खरे येत नाही. सई सत्य तुझ्या बाजूने आणि ते जगासमोर आणल्याशिवाय तू स्वस्थ बसणार नाही याची आम्हाला खात्री आहे. हो ते नीट ठेवा ना जरा. सगळं रेडी आहे ना? हो हे काय सगळं करतोय तयार आहे, ओके? डोंट वरी. फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. उद्या काका सगळं झालंय ना नीट? हो. पायनॅपल शिरा कुठे आहे? अहो तो काढून ठेवलाय तो घेऊन या ना. आणि मॅडम आल्यानंतरच कॉफी आणा आधी नका आणू. हा उद्या काका प्लीज जरा नीट लक्ष द्या. हो. प्लीज 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 प्लीज. तुम्हाला पण काय वाटलं तर बिंदास हा नक्की. प्लीज. गाईज ऑल सेट? येस ब्रो. सेट ब्रो. ग्रेट ग्रेट ग्रेट. यू गाईज ऑलरेडी नो काल आईचा मूड खूप खराब होता, पण आज आपल्याला तिचा मूड चांगला करायचा प्रयत्न करायचा. ओके? आणि हे सगळं रेडी आहे ना? एकदम सगळं? काय करतोयस तू? तुला माहितीये ना जानूने आईच्या सगळं आवडीचं बनवलंय आणि जोपर्यंत आई खाणार नाही तोपर्यंत आपण कोणीच काहीच खाणार नाहीये. तू काय करतोयस? ऐकलं ना ओमी, दादा बरोबर बोलतोय. आज सगळं ताईंच्या आवडीचं केलंय. सॉरी हॅव सम पेशन्स. ओके ओके येस. उद्या काका. राहून माझ्या मनात एक विचार येतोय, ती मुलगी कोण असेल की जिने भैरवीचा एवढा मोठा अपमान केला? हो ना, मला पण तीच काळजी लागली. तेच तर मला आत्यासमोर 2 सेंटेन्स बोलायला पण टेन्शन येतं आणि ती मुलगी तर ताडताड बोलली डायरेक्ट आत्याला. नाही नो सी, ती जी कोणी मुलगी आहे तिला आपण शोधून काढूच. त्याशिवाय आईला काही चैन सुद्धा पडणार नाहीये. पण आत्ता आई समोर थोडा वेळ जर हा विषय नाही काढला तर बरं होईल. डूड ओमी तू काय करतोयस? मी ते काय बोलतोय आणि तू सिरियसली तोच व्हिडिओ इथे बघतोय परत? मी फक्त बघत होतो की त्या मुलीचा काही क्लू सापडतो का म्हणून. आय मीन आपल्याला शोधायला इझी जाईल ना. इझी जाईल. इव्हन तुला हेल्प करायची आमची. ऍब्सोल्युटली शुअर. येस. प्लीज माझं एक काम कर. आईला त्रास होईल असं काहीच करू नकोस प्लीज. सॉरी. नो प्रॉब्लेम. प्लीज लक्ष दे. येते येते.
गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो मच. थँक्यू कशाबद्दल? थँक्यू या सुंदर फ्लावर्स बद्दल, या फ्रेग्रन्स बद्दल आणि या खूप सुंदर अशा डान्स बद्दल. हे सगळं मला बरं वाटावं, माझा मूड चांगला व्हावा म्हणून केलंयस की नाही तू? थँक्यू सो मच. रिया चल. मॉम डॅड मी पण बाहेर जा. चल रिया वरती हॅलो जाऊ. हॅलो 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 हॅलो. चल, नाही. काय 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 चाललंय? काय झालं? आम्ही इनविजिबल आहोत का तुझ्यासाठी? म्हणजे त्यांनी केलेलं सगळं ठीक आहे ना, आम्हाला काहीच नाही. आपल्या घरातली 2 वयस्कर व्यक्ती रुसली आहेत बाबा. आता काय करायचं? हो, ही तर खूप मोठी गडबड झाली. येस. आता यांना कसं बरं हसवायचं? आज जे काय आम्ही हे प्लॅनिंग केलंय ना, या पूर्ण प्लॅनिंगचं क्रेडिट या दोघांनाच जातं. वाव, किती गोड दिसतो लोक हसताना. ताई प्लीज येता का इथे? नाश्ता गार होईल. हो प्लीज. Excuse me. Oh my God. Have a seat, beautiful lady. हा माझ्या आवडीचा नाश्ता आहे. थँक्यू सो मच. माझी फॅमिली फार क्यूट आहे खरंच. थँक्यू सो मच. येस प्लीज. अगं किती वेळा थँक्यू म्हणणार आहेस? आणि तू आमच्यासाठी जे काही केलंयस त्याच्या पुढे हे काहीच नाहीये. हो ताई. एक्झॅक्टली. आणि तू फक्त थँक्यू म्हणावं म्हणून हे सगळं केलं नाही. तुला बरं वाटावं, तुझा मूड चांगला व्हावा म्हणून प्रेमाने केलं आम्ही सगळ्यांनी. हं? खुश आहेस ना? हो, मी खूप खुश आहे आणि मला आज असं छान आणि फ्रेश वाटतंय. थँक गॉड. याच स्माइल करता इतकं सगळं प्लॅनिंग केलंय आम्ही. नाही पण अगदी खरं सांगते, आजची दिवसाची सुरुवात तुम्ही इतकी छान करून दिली आहे. दिवस इतका सुपर्ब सुरू झालाय. बरं, एक महत्वाचं सांगायचंय. आज आपले एक खूप जुने क्लायंट येणार आहेत. खूप वर्षापूर्वी ते आपल्याबरोबर असोसिएटेड होते. बिझनेसमध्ये आपला लॉस झाला आणि मग त्यांनी बॅकआउट केलं. त्यांना परत आपल्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. सो मी त्यांच्याबरोबर एक मीटिंग अरेंज केली आहे आणि माझी अपेक्षा आहे की ती मीटिंग तू अटेंड करावी. ओके, नो प्रॉब्लेम, करतो मी. पण नाही, म्हणजे ते लोक तुला खूप चांगल्याने ओळखतात. सो मला असं वाटतं की जर तू असशील तर ते जरा कम्फर्टेबल राहा. मी असणारच आहे तिथे. मी तुमचं इंट्रोडक्शन करून देईन, पण त्यानंतर मीटिंग तू हँडल करायची. आपलं बिझनेस प्लॅनबद्दल सांग, बिझनेसच्या फ्युचर प्लॅनिंगबद्दल त्यांना आयडिया दे. हे सगळं कर, पण मला जरा लवकर निघावं लागेल कारण मला अजून एका ठिकाणी जायचं आहे, कारण ते काम सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नो प्रॉब्लेम आहे, मी करेन सगळं हँडल. बरं, पण लक्षात ठेव, ते क्लायंट खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जोवर त्यांचं काम होत नाही तोवर दुसरं कुठलंही काम हातात घेऊ नकोस. आधी त्यांना अटेंड कर. जराही असं काही करू नकोस की तू त्यांना अटेंड करत नाहीस आणि काहीतरी दुसरं. आई रिलॅक्स. मी करतो सगळं मॅनेज. यू डोंट वरी. ओके ओके. सॉरी फॉर द इंटरप्शन. पण तुमचं कामाचं बोलून झालं असेल तर आपण खाण्यावर फोकस करूया का? कारण मला जाम भूक लागली आहे. माझ्या आईने प्रेमाने इतकं सगळं काही बनवलंय. आत्या सांग तरी कसं झालंय? बरं, काय टेस्ट करू? अल्टिमेट झालाय हा शिरा.
थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे तू का थँक्यू म्हणतोयस? बघ ना, त्यांनी बनवल्यासारखंच हा थँक्यू म्हणतोय. मी बनवलं नाहीये, पण आयडिया कोणाची होती? माझीच ना. मग पायनॅपल शिऱ्याची. मग काही पण ह्याला ना नेहमी क्रेडिट घ्यायची सवय आहे, तुला काय किचन मध्ये आलीस का मला हेल्प करायला? एक मिनिट, एक नाही, तुला म्हणायचं काय? रिलॅक्स. कमाल, मस्त आलाय शिरा. थँक्यू. बघ तू पण खाऊन बघ. पोरीची वकिली करण्यापेक्षा वेळीच तिचे कान धरले असतात ना, तर आज हा फोटो बघायची वेळ आली नसती ना. सरळ सरळ सांग ना की तुला माझ्यासोबत कम्पीट करायचंय म्हणून तू हे सगळं करतेस. तुझी अट मला मान्य आहे आणि जर तू नाही दाखवू शकलीस तर सई टीचर या घरातून कायमची out.